नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा डोळे उघडतो तर सुकदा त्याच्या जवळ असते आणि सार्थक म्हणत असतो की मनोज दादा मला जायचे त्यांना शोधण्यासाठी. तेव्हा सुकदा म्हणते की सार्थक डोळे उघडू नको, मनोज दादांना काही होणार नाही, ते येतील, ते सापडतील, मी तुला गॅरंटी देते सार्थक, पण तू आता उठू नकोस. परंतु सार्थक कुठे ऐकायला तयार असतो. तेव्हा सुकदा म्हणते की सार्थक प्लीज उठू नकोस. तेव्हा सार्थक उठून आणि नाही, मी त्यांना सांगितले की मी शोधून काढतो, बाबांना सांगितले मी. तेव्हा सुकदा म्हणते की हे बघ सार्थक, मनोज दादाची काळजी मला सुद्धा आहे, तुझी अवस्था बघ, बाहेर इतका पाऊस पडतो आणि तुझे अंग पूर्ण तापाने फणफणले. तेव्हा सार्थक म्हणतो की सुकदा तुला कळत नाही की मनोज दादाला स्वतःला नेमकं काय करायचे ते काही समजत नाही, मग जर ते कुठे हरवले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा सुकदा ही सार्थकला धरते आणि त्यांना काही होणार नाही सार्थक प्लीज, आणि सार्थकला ती ओढून खाली झोपवते आणि प्लीज तू असं काही हट्ट करू नकोस, तू आराम कर, ऐकून घे माझे की मनोज दादांना काही होणार नाही, त्याची गॅरंटी मी घेते. आदर्श सुद्धा पोलिसांची मदत घेतो, इतर सर्वजण मनोजला शोधतात, पण जर तुला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, आणि तुझी तब्येत जर अजून बिघडली तर तू त्यांना मदत नाही करू शकणार, तुला त्यांना मदत करायची ना, मग आता तू आराम कर. आणि सार्थक फक्त सुकीकडे बघत असतो. त्यानंतर सुकदा बाहेर येते तर तिला अण्णांचा कॉल येतो. तेव्हा सुकदा म्हणते की अण्णा कसे आहात तुम्ही, आणि तुम्ही जास्त काळजी करू नका, मनोज दादा नक्की सापडतील. तर अण्णा म्हणतात की अगं सुकी बाळा, तेच सांगण्यासाठी मी फोन केला होता, मनोजचाच फोन आला होता. तर सुकी म्हणते की काय सांगता अण्णा, खरंच? आणि सुकी विचारते की ते तर ठीक आहे ना? तर अण्णा म्हणतात की हो अगदी ठीक आहे, 1-2 दिवसात तो परत सुद्धा येईल. तेव्हा सुकदा म्हणते की थँक गॉड ते सापडलेत. अण्णा म्हणतात की अगं सुकदा ऐक की सार्थक सरांचा फोनच लागत नाही, जरा त्यांना तू फोन दे, मला त्यांच्याशी बोलायचे. सुकदा म्हणते की अहो अण्णा काय झाले की त्यांनी गोळ्या घेतल्या आणि इंजेक्शन घेतले आणि आता ते थोडा वेळ झोपलेत. तेव्हा अण्णा म्हणतात की काय गोळ्या आणि इंजेक्शन, नेमकं काय झाले त्यांना? तेव्हा सुकदा म्हणते की अण्णा पॅनिक होऊ नका, सार्थक रात्रभर घरी आला नाही म्हणून मी आणि आदर्श त्याला शोधायला निघालो तर एका झाडाखाली ते आम्हाला पडलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे देवा, मला वाटलेच होते. आणि सुकदा आता त्यांची तब्येत कशी आहे ग? तेव्हा सुकदा म्हणते की अजून तर ताप आहेच. अण्णा म्हणतात की खरं तर मीच चूक केली, मी त्यांच्या बरोबर जायला हवे होते, त्यांना एकट्याला मी जाऊन द्यायला नको होते. तेव्हा सुकदा म्हणते की अण्णा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सार्थक तर माहितीच आहे की तुम्हाला किती हट्टी आहे तो, मी सुद्धा त्याला म्हटले होते की मी त्याच्या सोबत येते, पण त्याने मला सुद्धा येऊन दिले नाही, आणि आता काळजी करण्यासारखे काही नाही, त्याचे उपचार सुरू आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देते की अण्णा तो लवकरच ठणठणीत होऊन तुम्हाला भेटायला येणार आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की बरं पण सुकदा त्यांची काळजी घे. तेव्हा सुकदा म्हणते की हो अण्णा तुम्ही काळजी नका करू, आणि बाय करून सुकदा फोन ठेवते. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे बापरे, ते इतके आजारी आहे, मग त्यांना भेटायलाच हवे. तर सुकी धावतच इकडे सार्थक जवळ येते. सार्थक तर झोपेमध्ये तेच बडबडत असतो की अण्णा मी येतो आणि मनोज दादा नक्की सापडतील. आणि तेवढ्यात सुकी सार्थक जवळ येते आणि सार्थक मनोज दादा सापडले असे म्हणते. तेव्हा सार्थक म्हणतो की काय, मी झोपेत स्वप्न बघतो की काय? तेव्हा सुकी म्हणते की अरे सार्थक स्वप्न नाही, मनोज दादा खरंच सापडलेत. तेव्हा सार्थक म्हणतो की बरे झाले सापडले, मी अण्णांना म्हटलं होतं की मी शोधून काढेन म्हणून, मला नाही सापडले ते, पण मनोज दादांना ते काय करतात ते कळत नाही, आणि त्यांना जर काही झाले असते तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. आई अण्णांची काय अवस्था झाली होती आणि वहिनी सुद्धा माझ्यावर खूप चिडल्या होत्या. तेव्हा सुकी म्हणते की अरे सार्थक तू त्या फॅमिलीसाठी बरेचसे काही करतो, आणि मनोज दादांना तू शोधायला गेला ही जाणीव अण्णांना आहे, त्यामुळे कोणीही तुझ्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की ते तर माझे कर्तव्यच आहे, मी थोडेच उपकार करतो, ती सुद्धा माझी फॅमिली आहे, माझी जबाबदारी आहे. तर शलाका या दोघांचे बोलणे चोरून ऐकत असते. तेव्हा सुकदा म्हणत असते की हो ती सुद्धा तुझीच फॅमिली आहे, आणि अण्णा आणि आई सुद्धा तुझ्यावर मुलासारखेच प्रेम करतात, तसेच तुला वागवतात. आणि आता मनोज दादा सुद्धा सापडले, मग ते सुद्धा टेन्शन फ्री असतील, खुश असतील, मग तू सुद्धा शांत छान असे छान झोप, तुला शांत झोपच लागलेली नाही, छान आराम कर, आणि नंतर आराम झाल्यानंतर तू अण्णांशी बोल. तेव्हा शलाका मनात म्हणते की अरे देवा, म्हणजे आनंदीच्या घरच्याशी याने अजून सुद्धा
संबंध ठेवलेला आहे। मग आता बघ कशी मी आग लावते घरात, असा तमाशा करते। या सुखदाचा या घरातील पत्ता कायमचा कट। तेव्हा सार्थक म्हणतो की मला फोन दे, मी बाबांशी बोलतो। आणि त्याच वेळेस सुकी फोन घ्यायला जाते आणि तिचे लक्ष शलाकाकडे जाते। सुकी म्हणते की काय ग शलाका, काय करतेस? तेव्हा शलाका रूम मध्ये येते आणि काही नाही, सार्थक आजारी आहे, त्याला बघण्यासाठी आले। नाहीतर सगळे बोलायला मोकळे की भाऊ इतका आजारी असताना आणि शलाकाने साधे ढुंकून सुद्धा बघितलेले नाही। तेव्हा सुकी म्हणते की अच्छा म्हणून तू आली का, खरी काळजी नव्हती? तेव्हा शलाका म्हणते की ती तुला सांगायची गरज नाही आणि सार्थकला म्हणते की सार्थक आराम कर, काळजी घे, काही लागले तरी अगदी मनमोकळेपणाने सांग, तुझी बहीण आहे। तर सुकी शलाकाला म्हणते की हाऊ स्वीट आणि शलाका लगेच तोंड वाकडे करून तेथून निघून जाते। तेव्हा सुकी सार्थकला तिचा फोन देते, हा तुझा फोन आणि पण तू आता फोन करू नकोस, नंतर कर, आता छान असा झोप। त्यानंतर इकडे मनोज दादा रूम मध्ये असतो आणि रेवती त्यांना बोलवण्यासाठी येते की आनंदी ताईने म्हणजे कल्याणी ताईने छान असे पोहे बनवलेत। तर मनोज ते ऐकून खुश होतो आणि मला पोहे तर खूप आवडतात, म्हणून ते दोघे जण पोहे खाण्यासाठी बाहेर येतात। तर जो दिनेश असतो तो हातात चाकू घेऊन सर्वांना घाबरवत असतो। तेवढ्यात विशाल सुद्धा म्हणत असतो की चाकू मागे घे आणि सर्वजण दिनेशला अडवण्याचा प्रयत्न करतात। मनोज सुद्धा हा दिनेश जवळ येतो आणि काय करतोस, चाकू मागे घे असे म्हणत असतो। तेवढ्यात दिनेश तो चाकू मनोजला मारणार तेच आनंदी येते आणि आनंदी लगेच दिनेशचा हात धरते। तेव्हा दिनेश सर खूप भडकलेला असतो। तेव्हा आनंदी त्याला प्रेमाने समजवते की का दादा अगोदर शांत व्हा, तुम्ही मला तुमची मोठी ताई मानता, मग हा चाकू सर्वात अगोदर खाली घ्या आणि स्वतःचा राग आवरा, अशाने तुम्हालाच त्रास होतो, त्यामुळे प्लीज तुम्ही माझे ऐका आणि हा चाकू खाली टाका। तेव्हा दिनेश रडायला लागतो आणि त्याच्या हातातील चाकू खाली टाकतो। तेव्हा सर्वांना आनंद होतो। तर आनंदी प्रेमाने विचारते की आहो दादा काय झाले, काय इतका स्वतःला त्रास करून घेता? तेव्हा दिनेश रडायला लागतो आणि आनंदी समोर हात जोडतो आणि आनंदीला म्हणतो की ताई माझेच मला कळत नाही की मी असे का वागतो, ते मला काय होते ते। आणि दिनेश खाली बसून रडत असतो। तेव्हा आनंदी म्हणते की दादा शांत व्हा, मी तुम्हाला गेल्या वेळेसच समजावले होते, असे वागायचे नाही, डोकं अगदी शांत ठेवायचे। दादा जर तुम्हाला राग आला, चिडचिड झाली तरी सुद्धा डोकं हे शांत ठेवायचे असते। येथे आजूबाजूला खूप लोक आहेत, त्यांच्याशी बोला, नाहीतर माझ्याशी बोला, नाहीतर विशालशी बोला, पण असं स्वतःला त्रास करून घेऊ नका। या सर्व गोष्टीमुळे इतरांना सुद्धा त्रास होतो, आजूबाजूने असणाऱ्या लोकांना सुद्धा। तेव्हा आनंदी किती प्रेमाने त्या दिनेशला समजावते। तर मनोज हा डोक्यालाच हात लावतो। आनंदी दिनेशला म्हणत असते की मला सांगा की दादा तुम्ही ते सर्वांना त्रास देण्यासाठी आला आहात का? नाही ना? तर दिनेश नाही म्हणतो। तर आनंदी विचारते की मग यापुढे असे करणार का? दिनेश नाही म्हणतो। तेव्हा आनंदी म्हणते की आता रडायचे थांबा आणि उभे राहून शांत व्हा, यापुढे असे वागायचे नाही, प्रॉमिस म्हणून हात पुढे करते। तर दिनेश म्हणतो की प्रॉमिस आणि लगेच तो आनंदीच्या हातामध्ये हात देतो। तेव्हा मनोज फक्त हे बघतच उभा राहतो आणि आनंदीचा त्याला खरंच खूप अभिमान वाटतो। त्यानंतर इकडे शलाका धावतच वृंदाकडे येते आणि ती लगेच घाईने सांगते की अगं तो सार्थक अजून सुद्धा त्या आनंदीच्या फॅमिलीशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, अगं तो त्यांच्याशी बोलतो काय, त्यांना भेटतो काय आणि गरज पडली तर मदत सुद्धा करतो आणि हे सर्व त्या सुखदाला सुद्धा माहिती आहे, मग ती सुद्धा यामध्ये त्याला मदत करतच असणार। तेव्हा वृंदा म्हणते की काय काय सांगतेस, हे तर ऐकून मला आश्चर्यच वाटले, मला वाटलेच होते की सार्थक असेच काहीतरी वागणार त्याच्या स्वभावानुसारच। शलाका सांगते की अगं आई हा सार्थक आजारी पडला ना तो त्या आनंदीच्या घरच्यामुळेच, मग आई आपण त्याचा फायदा घेऊ शकतो। तेव्हा वृंदा विचारते की काय ग नेमकं हा असा आजारी पडण्यासाठी गेला तरी कुठे होता? तेव्हा शलाका सांगते की अगं आई तो आनंदीचा भाऊ आहे ना मनोज, तो कुठेतरी निघून गेला होता आणि हा त्याला शोधण्यासाठी गेला, पावसामध्ये भिजला आणि आजारी पडला। वृंदा म्हणते की म्हणजे सार्थक अजून सुद्धा त्या घरच्यांबरोबर संबंध ठेवून आहे आणि त्या मनोजला शोधायला गेला म्हणून हा आजारी पडला। अगो शलाका मग हे तर आपल्या हातामध्ये हुकमाचा इतका लागला, पण इतक्या सहजासहजी आपण तो खर्च करायला नको, मला जरा विचार करून दे। तेव्हा शलाका म्हणते की अगं आई विचार जर करत बसलो तर माझे केस नक्की पांढरे होतील आणि सार्थक आजारी आहे तोपर्यंत या लॉटरीची व्हॅलिडिटी आहे आणि एकदा की तो बरा झाला की संपले, सगळा इफेक्ट संपणार। वृंदा म्हणते की काय ग काय पांढरे केस आणि काय व्हॅलिडिटी, काय लॉटरी, कशाचा काही संबंध आहे का, सरळ काय ते व्यवस्थित सांग। तेव्हा शलाका सांगू लागते की हे बघ सुधा काकू आता सार्थकच्या काळजीत आहे, मग सुधा काकूंना हे सर्व सांगायचे की हा सार्थकला त्रास आनंदीच्या घरच्यामुळे झाला आणि यामध्ये सहभागी सुखदा सुद्धा होती। मग हे जर सुधा काकूंना कळले तर सुधा काकू नक्की सुखदावर
रागवतील आणि तिच्यावर चिडतील, या सर्वाचा फायदा मग आपल्यालाच होईल. म्हणजे सुखदाला आपण या घरातून कायमचे बाहेर काढू शकतो. चल ना आई, तवा गरम आहे, आपण आपली पोळी भाजून घेऊया, चल. म्हणून घाईने त्या सुधाच्या रूम मध्ये येतात. तेव्हा वृंदा म्हणते की अगं सुधा, तुझ्याशी जरा बोलायचे. तेव्हा सुधा म्हणते की अगं बोल ना, काय झाले. तर वृंदा शलाकाला सांगण्यासाठी खुणावते. तेव्हा शलाका सांगते की अगं काकू, सार्थक आणि आनंदीच्या घरचे अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सार्थक त्यांच्याशी बोलतो, त्यांना भेटतो, त्यांना मदत काय करतो. सगळ्यामध्ये सुखदा सुद्धा इन्व्हॉल्व आहे. सुधा म्हणते की हे पग शलाका, मला काही ऐकायचे नाही. तुमच्या दोघींवर सुद्धा माझा विश्वास नाही. तुमच्यावर विश्वास ठेवण्याची फळं आजपर्यंत भोगते. यापुढे मी कुणावर विश्वास ठेवील, पण तुमच्यावर नाही. वृंदा म्हणते की ठीक आहे, आमच्यावर तू विश्वास नाही म्हणते, मग पुढे तरी काय सांगणार. पण त्या बाहेरून आलेल्या सुखदावर विश्वास ठेवण्याचे काय फळ असते हे तुला कळलेच पाहिजे. अगं त्या आनंदीचा बेवडा भाऊ कुठे काल तर गायब झाला होता आणि आपला सार्थक रात्रभर पावसा पाण्यात भिजवत त्याला शोधत होता, म्हणून तो आजारी पडला, म्हणून त्याची ही अवस्था झाली. तेव्हा सुधा म्हणते की हे पग, उगाच काही सांगू नका, माझा अजिबात विश्वास नाही. तुम्ही दोघी जण येथून जा. आणि तेवढ्यात सुखदा ही सुधासाठी चहा घेऊन येते. तेव्हा वृंदा लगेच म्हणते की हो, आमच्यावर विश्वास नाही, पण हिच्यावर विश्वास आहे ना तुझा, मग हिलाच विचार. तर सुखदा म्हणते की काय ग मावशी, काय झाले, काय म्हणतात ह्या. तेव्हा सुधा म्हणते की हे बघा वृंदा, यामध्ये सुखदाला तुम्ही ओढू नकास. तेव्हा सुखदा म्हणते की मावशीने बोला तो बोला, मला जर या गोष्टीमध्ये संबंध नसेल माझा तर ओढू नका. तेव्हा शलाका म्हणते की अगं सुखदा, खरं तर तुझीच येथे गरज आहे. सुखदा हसून म्हणते की अगं रिअली सुखदा, तुला सुखदाची गरज आहे. वाव. तर वृंदा म्हणते की हो, कारण आता या क्षणाला फक्त तुलाच माहिती आहे की सार्थकचे आनंदीच्या घरच्यांशी अजून सुद्धा संबंध आहेत. मग काय खरे आणि काय खोटे हे सुखदा तू सुधाला सांग. आणि सुधा तू सुद्धा विचारीला. तेव्हा सुधा सुखदाला विचारते की अगं ह्या दोघी काय म्हणतात. आणि सुखदा, मला माहिती आहे की तू माझ्याशी खोटं नाही बोलणार. सांगणार की सार्थक त्यांच्यामुळे रात्रभर बाहेर होतात का, सार्थकची जी काही अवस्था आहे की त्यांच्यामुळे आहे का, आणि तुला हे सर्व माहिती असून तू माझ्यापासून लपवले सुखदा. तर सुखदा फक्त खाली मान घालून उभी राहते आणि लगेच सुद्धा तो चहा परत ठेवून देते. आणि सुखदा, तुला माहिती असून सुद्धा तू सगळं काही माझ्यापासून लपवलेस, मला खरंच खूप वाईट वाटते, तू जा येथून. तेव्हा सुखदा म्हणते की मावशी. तर सुद्धा रडतच म्हणते की मी तुला जा सांगितले ना. तेव्हा सुखदा ही वृंदा आणि शलाकाकडे बघत रूम मधून बाहेर निघून जाते. तेव्हा सुखदा बाहेर येऊन रडत असते आणि तेवढ्यात अचानक आदर्श येतो आणि सुखदा काय असे म्हणणार तर तो सुखदाच्या डोळ्यातील पाणी बघतो आणि विचारतो की काय ग सुखी, काय झाले. तर सुखी म्हणते की काही नाही आणि आपल्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करते. पण आदर्श म्हणतो की नाही, तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला. तेव्हा सुखदा म्हणते की हो, सर्व काही अगदी छान जमून आले होते आणि त्या वृंदा काकूमुळे सर्व घोळ झाला. तेव्हा झालेला सर्व प्रकार सुखदा आदर्शला सांगते. तर आदर्श ते सर्व ऐकून म्हणतो की कायम ती काहीतरी कट कारस्थान करत असते आणि त्याचमुळे माझा संसार मोडला. ते ऐकून तर सुखदाला धक्काच बसतो. आदर्श सांगतो की सार्थकच्या बायकोला सुद्धा तिने खरंच खूप त्रास दिला होता, पण सुखी मी तुला एवढंच सांगतो की तू तिच्या बोलण्याचा परिणाम तुझ्यावर होऊन देऊ नकोस. आणि हे बघ सुखी, आपल्याला सार्थकवर तर विश्वास आहे, त्याने आनंदीच्या घरच्यांशी संबंध ठेवून काहीही चुकीचे केलेले नाही. तुला त्याचा निर्णय पटला म्हणून तू त्याला सपोर्ट केला, त्यामुळे तू ते काम करतच राहा आणि एक छान अशी स्माइल कर. आणि तुला असे रडताना नाही बघू शकत, नाही देणार का तू स्माइल. तर सुखदा नाही म्हणते. तेव्हा आदर्श म्हणतो की अच्छा, मग सुखी मॅडमला हसवण्यासाठी मलाच काहीतरी आयडिया वापरावी लागेल. आणि तू पुण्याची आहे, मग पुण्याच्या काही छान पाट्या म्हणी वगैरे वाचून दाखवू का मी. आणि पुणेकरांचा उपाय काय ते मला माहिती आहे. आणि तो आपली मोबाईल काढून त्यामध्ये छान अशी म्हण सापडतो. तेव्हा तो म्हणतो की बायकोवर कितीही राग आला तर तो गिळा असे नवरा म्हणतो, नाहीतर गिळायला मिळणार नाही. तरी सुद्धा सुखदा हसत नाही. तर आदर्श तिला दुसरा मांजर आणि नवरा कुठेही सोडले तरी संध्याकाळी ते परत घरी येणारच, पण बोका आणि बायको त्यांचे कितीही लाड केले तरी ते गुरगुर करणारच. तेव्हा सुखी त्याला तर छान हसू येते. तेव्हा आदर्श सुखुशून म्हणतो की आज खऱ्या अर्थाने मी आयुष्यात काहीतरी कमावले की कायम अख्ख्या जगाला हसवणाऱ्या सुखदा देशमुखला चक्क मी हसवले. इतक्या वर्षांनी सार्थकला हसवणाऱ्या सुखीला आज मी हसवले. बस जीने को और क्या चाहिए. तर सुखदाला खूप हसू येते आणि सुखदा खुशून म्हणते की जमले. आणि आदर्श तिला टाळी देतो तर सुखदा सुद्धा. आणि सुखदा खुशून थँक ब्रो असे म्हणते. तर तेवढ्यात वृंदाचा आवाज येतो, कारण अण्णा आलेले असतात.
वृंदा त्यांना घराच्या बाहेर काढत असते। शलाका म्हणते की काय हो, कशाला आलात तुम्ही इथे? अण्णा म्हणत असतात की तसे काही नर। तर शलाका म्हणते की तुम्ही काही सांगू नका, आम्हाला तुमच्या ऐकायला अजिबात इंटरेस्ट तर नाही, येथून प्लीज निघा। वृंदा म्हणते की काय हो, लाज वगैरे आहे की नाही तुम्हाला? आम्ही तुम्हाला जा जा म्हणतो तरी सुद्धा तुम्ही येथेच उभे आहात। आणि तेवढ्यात सुखदा आदर्श बाहेर येतात। आदर्श म्हणतो की अगाई शांत, जरा शांत हो, काय चाललंय हे सर्व? वृंदा म्हणते की हो ना, तूच उरला आता त्यांची बाजू घेण्यासाठी। तर आदर्शला खूप राग येतो आणि का मी त्यांची बाजू घेऊ नको, घरी आलेल्या पाहुण्यांशी कोणी असे वागतात का? आणि तेवढ्यात सुद्धा बाहेर येते आणि काय चालले येते आणि कोण आहे? तर अण्णाकडे तिच्या लक्ष जाते। तेव्हा सुद्धा अण्णांसमोर येते आणि तुम्ही का आलात येथे? काय गरज होती तुम्हाला येथे येण्याची? कशाला आलात तुम्ही येथे? जा तुम्ही। तेव्हा सुखदा आणि आदर्शला तर वाईट वाटते, पण शलाका आणि वृंदा तर यांना खूप आनंद होतो आणि अण्णांना सुद्धा खूप वाईट वाटते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुधा ही अण्णांना म्हणत असते की आज माझ्या सार्थकची जी काही अवस्था आहे की ती केवळ तुमच्यामुळे। अण्णा म्हणतात की हो, खरं तर आमच्यामुळे अगोदरच तुम्हाला खूप त्रास झाला, हे जर अगोदरच कळले असते तर अगोदरच पाऊल उचलले असते। तेव्हा वृंदा म्हणते की हो, आता जर तुम्ही आमच्या सार्थकच्या जवळ सुद्धा आले तर लक्षात ठेवा। आणि वृंदा ही चला निघा असे म्हणते, तर सुखदा म्हणते की थांबा। तेव्हा सर्वजण सुखदाकडे बघत असतात। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।